नमस्कार मित्रांनो, कधी कधी अशा काही घटना घडतात की ज्या तुम्हाला अंतर्मुख करतात. गेले 1.5-2 वर्ष मला वेगवेगळ्या लोकांकडनं फोनवरून कुठल्या विषय व्हिडिओसाठी घ्यावेत या सल्ल्यामध्ये मी एक्स हिंदू सलीम वास्तिकवर आणि एकूणच कशा प्रकारे लाखो लोक इस्लाम सोडतायत आणि हिंदू सनातनाकडे परत येत आहेत याच्यावर व्हिडिओ करावे अशी मागणी विनंती करण्यात येत होती. मी स्वतः ते टाळलं होतं, कारण माझं मत असं आहे की आपला धर्म वाचवायचा तर इतर धर्मांकडे न बघता आपल्याला आतमध्ये आधी बघायला पाहिजे. इस्लाम ही एक राजकीय विचारधारा आहे. जसा तो एक धर्म आहे तसंच तो एक राजकीय विचारधारा आहे आणि त्याच्यामुळे त्याला विरोध करताना आधी आपण स्वतः आतून सशक्त असलं पाहिजे. जे काही झालं असेल, मी उत्तर देताना नाही करीन मी. त्यानंतर एक घटना अशी झाली की सलीम वास्तिक एक्स हिंदू एक्स मुस्लिम म्हणून यूट्यूबर, त्याच्यावर त्याच्या घरात हल्ला झाला. हल्ला करणारे 2 धर्मांध मुसलमान होते. सलीम वास्तिकनी आपल्या प्रेषितांचा, आपल्या धर्माचा अपमान केला. या रागास्तव त्यांनी त्याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. जवळपास त्याला संपवलं होतं आणि दोघांनाही अटक झाली. नंतर दोघांचाही एन्काउंटर झाला. सलीम वाचला. त्याच्यावर चित्रपट बनणार होता, त्याच्यासाठी त्याला 15 लाख रुपयाचा ॲडव्हान्सही दिला गेला होता. आणि अचानक बातमी येते की सलीम वास्तिक हा सलीम खान होता आणि त्याला खुनाच्या, अपहरणाच्या आणि खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती. घटना आहे 20 जानेवारी 1995 सालची. संदीप बन्सल हा एका व्यापाऱ्याचा मुलगा होता. तो घरातनं गेला, तो दिल्लीमध्ये परत आलाच नाही. फोन आला, 30,000 रुपये खंडणी मागितली की तुमचा मुलगा आमच्याकडे आहे. खंडणी मागितली. पैशाची बॅग एका ठिकाणी ठेवायला सांगितली. या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसात तक्रार केल्यावर तपास सुरू झाला आणि त्याच्यामध्ये हा मुलगा मास्तरजी बरोबर, म्हणजे सलीम खान बरोबर, त्याला रिक्षातनं जाताना कुणीतरी बघितला होता. पोलिसांनी सापळा रचला आणि तिथे सलीम खानला अटक करण्यात आली. नंतर हे स्पष्ट झालं की सलीम खान तेव्हा रामजास कुठली तरी इंटरनॅशनल स्कूल, त्याच्यामध्ये तो कराटे आणि जुडो याचा इन्स्ट्रक्टर होता आणि त्यांनी त्याचा सहयोगी अनिल याच्यासोबत त्यांनी या सगळ्यामध्ये, अर्थात तो अनिल यातला मास्टर माइंड होता. त्यांनी किडनॅपिंग आणि हत्येचा कट रचला होता. हा त्याच्यामध्ये सहभागी होता आणि दोघांनाही नंतर मग त्या मुलाची हत्या करून त्याचं डेड बॉडी आहे ती मिळाली. त्याचा डबा, दप्तर, सगळ्या गोष्टी मिळाल्या. याच्यातनं स्पष्ट झालं की या दोघांचा त्याच्यात सहभाग आहे. दोघांनी त्याची कबुलीही दिली. कोर्टात केस चालली. त्यांना शिक्षा झाली, जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याच्याविरुद्ध त्यांनी आव्हान दिलं आणि हा खटला पुढे चालला असताना, तो जामिनावर असताना त्यांनी पळ काढला. ही घटना सुमारे 2000 सालची आहे. त्याच्यानंतर 26 वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्यांनी स्वतःचं नाव बदललं, स्वतःचा जो व्यवसाय आहे तो बदलला. त्यांनी कपड्याचं वगैरे काहीतरी दुकान काढलं आणि त्याच्यानंतर काही वर्ष गेल्यावर, म्हणजे 2011 साली दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या विरुद्धचा जो खटला आहे आणि त्याचे सगळे फिंगरप्रिंट, सगळ्या गोष्टी पुरावे म्हणून पोलीस दप्तरी आहेत, त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. म्हणजे तो फरार होता पण तरी देखील त्याची शिक्षा जी कनिष्ठ न्यायालयाने दिली होती ती ग्राह्य ठरवली. पण हा काही मिळाला नाही आणि भूमिगत असताना त्यांनी स्वतःची ओळख बदलली आणि यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्याच्यात त्यांनी आपण इस्लामचा त्याग केला असून आपण आता हिंदू धर्मामध्ये किंवा इस्लाम कशा प्रकारे एक विषारी विचारधारा आहे आणि त्याच्यामध्ये कशा काही काही गोष्टी आहेत की ज्या खरोखर आजच्या काळाशी अजिबात सुसंगत नाही आहे. त्याच्यामध्ये धर्मांधता कशी शिकवली जाते, त्यातल्या चालीरूढी आहेत त्या कशा नैतिकतेवर आधारित नाही, तत्वावर आधारित नाही आहेत.
हे सगळं यूट्यूबच्या माध्यमातून सांगायला सुरुवात केली. एक असा अनेकांचा म्हणजे ज्यांनी इस्लाम सोडला आहे अशी एक कम्युनिटी, त्यांच्या जीवाला धोका होता. कारण आपण अगदी सलमान रश्दीपासनं ते नुपूर शर्मांपर्यंत बघितलेलं आहे की ज्यांनी कोणी इस्लामवर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा प्रश्न उपस्थित करताना त्यांचे जे प्रेषित किंवा कुराण किंवा याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांच्या हत्येचा फतवा काढलेला आहे. अनेकांची हत्या झालेली आहे. सलमान रश्दी फतवा काढून अनेक जवळजवळ 25 वर्षांनी आत्ता कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचा एक डोळा त्यांना गमावावा लागला. नुपूर शर्मा अजूनही सार्वजनिक जीवनात समोर येऊन जगू शकत नाही आहे. भीती आहे कारण कधी हत्या होईल. बाकी आपल्या इथे जे सगळे महाराष्ट्रात उबाठा सरकार असताना किंवा राजस्थानमध्ये कन्हैयालाल असेल, हे सगळे हत्या झाल्या. कोणीतरी पोस्ट शेअर केली होती, कोणीतरी पोस्ट टाकली होती. आणि याच्यामध्ये लोकांना सलीम वास्तिक आणि हे जे सगळे एक्स मुस्लिम यूट्यूबर्स आहेत ते सगळे उठून दिसत होते. त्यांचा जाहीर सत्कार करावा, त्यांच्यावर चित्रपट काढावा. त्यांना त्यांच्यामुळे मुस्लिम समाजात एक क्रांती होत आहे, जमिनीखालची क्रांती होत होते. वर करणे असं दिसत असलं की इस्लाम मुसलमानांची लोकसंख्या वाढत असली तरी आतमध्ये मनातल्या मनात अनेक जण फ्रस्ट्रेट झालेले आहेत. आणि लवकरच अशी वेळ येईल किंवा एक मोठ्या संख्येने मुसलमान एकतर पुन्हा हिंदू सनातनाचा स्वीकार करतील किंवा ते नास्तिक म्हणून स्वतःला म्हणवून घेतील. अशी चर्चा व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इकडे तिकडे सार्वजनिक कार्यक्रमात होत होती. आणि त्याच्यामध्ये जेव्हा अशी घटना घडते तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. सर्वप्रथम मी खुलासा करतो की तेव्हा मी व्हिडिओ केला नाही, आता मी का करतोय, म्हणजे तेव्हा माझा याला विरोध होता, आता पाठिंबा आहे म्हणून मी करतोय, असं अजिबात नाही आहे. मला असं वाटतं की जे मुस्लिम समाजातलं जे अंतर्गत घुसळण आहे ती मुस्लिम समाजाचा प्रश्न आहे. आपण आपली काळजी केली पाहिजे. आपला धर्म, आपली संस्कृती, आपली कुटुंब व्यवस्था कशी सशक्त होईल, आपल्या तरुण पिढीला या सगळ्या गोष्टींची माहिती, स्वधर्माचीच माहिती, स्वबोधच नसतो, शत्रुबोध आपण कुठून करून देणार. तर त्यामुळे या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत होतं. मला कल्पना आहे अनेकांना त्याच्याबद्दल संदेह असू शकतो, अनेकांचा त्याला विरोध असू शकतो. पण जसे म्हटलं आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो, प्रत्येकाला आपापलं मत आहे. आणि त्यामुळे ज्यांना असं वाटत असं की नाही हे एक्स मुस्लिम वगैरे म्हणून जे करतायत ते त्यांच्या ताकदीवर हे यशस्वी होणं अवघड आहे, त्यांना हिंदूंनी मदत केली पाहिजे, त्यांना हिंदूंनी व्यासपीठ मिळवून दिलं पाहिजे, त्यांना हिंदूंनी त्यांच्या समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे, एक मत असू शकतं. माझं काही त्याला माझा विरोध नाही आहे त्याला. आणि असं सगळं होत असताना ही जेव्हा अशी घटना म्हणजे जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा ज्यांनी हल्ला केला त्या दोघांचेही एन्काउंटर करण्यात आले. मग व्हिडिओत महाराष्ट्रातल्या कुठल्या घटनेबद्दल, अन्य कुठल्या घटनेबद्दल लिहिलं की कमेंट्समध्ये असं येतं की महाराष्ट्रात फडणवीसांचा काही उपयोग नाही, केंद्रात मोदींचा काही उपयोग नाही, बघा योगी सरकारने कसे एन्काउंटर केले तसे एन्काउंटर करायला पाहिजे, तरच या गोष्टी सुधारू शकतील. मला असं वाटतं की या चर्चेला धुरळा थोडा बाजूला ठेवून हे प्रश्न उपस्थित होतात की कशा प्रकारे एक व्यक्ती गुंगारा देऊन जगू शकतो. त्याचं जे परिवर्तन झालं ते नाटकीय होतं का खरोखर परिवर्तन झालं. कारण असं नव्हतं की काही यूट्यूबरची आयडेंटिटी घेतल्यामुळे त्याला लपायला मदत झाली. उलट तो लपून राहिला होता. जवळपास 2000 सालापासून तो फरार आहे. यूट्यूब चॅनल तर आत्ता सुरू केलं असेल, तोपर्यंत तो यशस्वीरित्या त्यांनी स्वतःची ओळख लपवली होती. असं नेमकं काय झालं की त्याला बाहेर येऊन प्रसिद्धीच्या झोतात यावंसं वाटलं. म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर ठीक आहे, लोकांचं काल काय गोष्ट घडली ती लोकांना आठवत नाही, महिन्याभरापूर्वी काय घडलं ते आठवत नाही. इथे साधारणतः 15 वर्षापूर्वीची घटना म्हणजे उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आणि फरार झाला ती तर 25 वर्षापूर्वीची घटना. त्याच्यानंतर माणसाच्या चेहऱ्यामध्ये बदल घडतो, त्याच्या रंगरूपामध्ये फरक होतो आणि त्यामुळे तो पकडला जाणं अवघड असतं. की पोलीस स्टेशनही तेव्हा काही डिजिटल आणि हे सगळं नव्हतं, पण त्याचे सगळे बोटांचे ठसे, फोटो, सगळ्या गोष्टी त्या पोलीस रेकॉर्डवर होत्या. त्यामुळे जेव्हा तो पकडला जाईल तेव्हा त्याची शहानिशा करणं अतिशय सोपी गोष्ट होती. पण नेमकं असं काय झालं की त्याला वाटलं की आपण हे यूट्यूब चॅनल काढावं आणि यूट्यूबवर या गोष्टी मांडायला सुरुवात कराव्यात आणि त्याला एका यशाच्या शिखराकडे घेऊन जातील, त्याचा चेहरा सगळीकडे परिचित करतील. आणि पुन्हा हे सगळं होत असतानाच म्हणजे कुठेतरी या यूट्यूब चॅनलमुळेच कदाचित त्याचा चेहरा लोकांपर्यंत पोचल्यामुळे, त्याच्यावर हल्ला झाल्यामुळे
नेमकं कसं हा सुगावा लागला कल्पना नाही, कारण हा गुन्हा जवळपास 30 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे हत्या झाली 1995 साली. त्याच्यासाठी म्हणजे त्याची जन्मठेप एव्हाना संपली पण असती, पण तो फरार झाल्यामुळे आता पुन्हा त्याच्यावर खटला चालेल, शिक्षा होईल. जे पुरोगामी विचारांचे जंत असतील ते सगळे पुन्हा तरारून वरती येतील आणि बघतील, बघा बघा हिंदूंनो, मोठ्या हिंदुत्वाचा तुम्हाला अभिमान होता, बघा काय लोक तुम्ही हे करताय, भारताचा हिंदू पाकिस्तान होतं वगैरे, हे सगळे कोणतरी आग्रलेख लिहिल, या अशा सगळ्या गोष्टी होतील. आणि त्याच्यातनं म्हणून म्हटलं की एक कुतूहलापोटी मी हा व्हिडिओ करतोय. कुठलंही माझं काही मत याच्याबद्दल आत्ताच्या घडीला नाहीये, कदाचित जेव्हा आणखीन तपशील समोर येतील तेव्हा त्याच्याबद्दल मत मांडेन. पण ही कहाणी इतकी फिल्मी आहे, जे परिवर्तन झालं ते खरं आहे का, तेही खोटं होतं का, खरं असेल तर ते कधी झालं, कसं झालं, आणि आता या सगळ्या घटनांचं पुढे काय होणार, तुरुंगात सलीम वास्तिक सुरक्षित राहील का, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि त्यामुळे हा व्हिडिओ करावा असं वाटलं, कारण ही कहाणी, अशा प्रकारची कहाणी ही कोणाबाबतीतही झाली असली तरी, म्हणजे सलीम वास्तिक हा एक फक्त, त्याच्याऐवजी जर त्यांनी खाद्यपदार्थांचं रेसिपीचं यूट्यूब चॅनल काढलं असतं आणि लोकप्रिय झाला असता तरी आम्ही व्हिडिओ केला असता. पण हा विचार करण्याची गरज आहे, हे तपशील समोर येण्याची गरज आहे, कारण या सगळ्यातनं आपल्याला जो कर्माचा सिद्धांत आहे की शेवटी तुम्ही केलेलं असतं ते कुठेतरी तुमचा पाठलाग करत असतं आणि ते समोर येतं. पण ही कहाणी अजून संपली असं मला वाटत नाही. सलीम वास्तिकच्या अटकेने एक वळण घेतलेलं आहे, त्याच्यात पुढे काय होतंय त्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.